तर भारतामध्ये कॅन्सर हा इतका मोठा हेल्थ इश्यू का बनला आहे? खरं सांगायचं म्हणजे ते शॉकिंग आहे. ओके. म्हणजे 2022ला 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख केसेस होते बापरे! आणि आता हे 25ला ते 17.5 लाख केसेस झाले. बापरे! आणि जर तुम्ही ह्याच्या 10 वर्षापूर्वी जर बघितलं तर ते 10 लाख सुद्धा नव्हते. ओके. की WBC का वाढलेत, ओके. प्लेटलेट्स का डाऊन आहेत, बरोबर. HB का उतरत चाललाय, याच्यावरनं तिथे संशय घेऊन मग पुढे इन्व्हेस्टिगेशन. पण प्रश्न असा आहे, इवन इफ वी कन्सिडर, आपण जरी असं समजून चाललो की ऍडव्हान्स स्टेजला आपल्याला ते डिटेक्ट होतोय, तर डिटेक्ट जरी झाला तर आपल्याकडे मार्ग काय आहे? ते मार्ग तर आपल्याला काहीच दिसत नाही. राईट. मग हे जे आता 1.5 मिलियन जे केसेस आहेत, ओके. तर 2040ला तर सिच्युएशन काय होणार आहे? आणि त्याला मार्ग काहीच नाहीये, त्याला क्युअर काहीच नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताची 70% जनता ही ग्रामीण भागात राहते. मग ग्रामीण भागात हे सगळं म्हणजे त्यांना क्युअर कसं मिळणार, बरोबर. किंवा त्यांना ही उपाययोजना कशी त्यांच्या पुढे जाणार? बरोबर. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा.